न्यायालय शिपाई भरतीसाठी आजच्या क्रमांकाचं आपलं 6व्या क्रमांकाचं लेक्चर आहे. याच्या आधी आपण 5 व्हिडिओ घेतले आहे, ते पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि हे सर्व क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहे आणि येणाऱ्या सरळ सेवासाठी हे सर्व क्वेश्चन उपयुक्त ठरतील. चला बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 1, धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता आहे? तर याचा रासायनिक पदार्थ कोणता आहे माहिती मित्रांनो? याचा आहे सोडियम कार्बोनेट, हा त्याचा रासायनिक पदार्थ आहे. आणि त्याचा सूत्र काय माहिती आहे का? Na2CO3 हे त्याचं सूत्र आहे. आणि सोडियम कार्बोनेट हे पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी सुद्धा वापरतात. त्यानंतर आपल्याला सांगता येईल सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट काय मित्रांनो? सोडियम बायकार्बोनेट आहे मित्रांनो, ते आहे खाण्या सोड्याच्या संबंधित रासायनिक पदार्थ आहे. त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अग्निशामक दलामध्ये त्याचा वापर केला जातो सोडियम बायकार्बोनेटचा. ते पुन्हा डबल बेकरीमध्ये सुद्धा सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे मित्रांनो? चला बघूयात. काळपुळी हा रोग डॅश पासून होतो. काळपुळी हा रोग कशापासून होतो मित्रांनो? तर हा रोग होतो जीवाणूपासून. हा रोग होतो मित्रांनो जीवाणूपासून. आणि विशेषतः हा रोग मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हा विशेषतः प्राण्यामध्ये, जनावरांमध्ये पाहायला आढळतो. आणि जीवाणू हे एकपेशी असतात. जीवाणू हे एकपेशी असतात. एकपेशी असतात आणि ते विषाणूपेक्षा मोठे असतात. आणि काही जीवाणू हे घातक असतात, काही जीवाणू हे उपयुक्त असतात, म्हणजे लाभदायी असतात. त्यानंतर जीवाणूंना केंद्रक नसते परत सांगायचं झालं तर. त्यानंतर विषाणूच्या सांगताना आपल्याला विषाणू हे अपेशी असतात. अपेशी असतात आणि सगळेच विषाणू हे घातक असतात. आणि डबल विषाणू जे सांगता येईल सगळेच विषाणू घातक असतात. आणि दोन दोन न्यूक्लिक ऍसिड मधलं DNA किंवा RNA दोन्हीपैकी एकच त्यामध्ये प्रेझेंट असतं. DNA किंवा RNA दोन्ही एकदाच कधी सोबत नसतात विषाणूमध्ये. त्यानंतर आदिजीव मध्ये सांगताना आपल्याला आदिजीवमध्ये मलेरिया हा रोग येतो. मलेरियाचा आदिजीव कोणता आहे? तर प्लाझ्मोडियम विवॅक्स हा त्याचा आदिजीव आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय मित्रांनो? चला बघूयात. पाणी पंचायत आज या संकल्पनेचे जनक कोण आहे ते ओळखा. पाणी पंचायत तर त्याचे आहेत मित्रांनो विलासराव साळुंखे. त्याने 1974 मध्ये पुरंदरमधील नायगाव इथे पाणी व्यवस्थापन हा प्रकल्प राबवला होता. तेव्हापासून त्यांना पाणी पंचायतचे जनक असे म्हणून ओळखले जाते, विलासराव साळुंखे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? खूप वेळेस घेतला आपण, मागच्या सर्व व्हिडिओमध्ये बऱ्याचपैकी आपण याविषयी डिस्कस केला आहे. तर कोणता आहे? व्हिटॅमिन ए हे रेटिनॉलचं नाव आहे. व्हिटॅमिन बीचं नाव काय? व्हिटॅमिन B1चं नाव थायमिन आहे. व्हिटॅमिन बीचं नाव आहे बेरी हा रोग होतो. व्हिटॅमिन सीचं नाव काय? ॲस्पिरिक ॲसिड आहे. त्यामुळं स्कर्वी हा रोग होतो. व्हिटॅमिन डीचं काय? कॅल्सिफेरॉल नाव आहे, त्यामुळे मुळदूस हा रोग होतो. व्हिटॅमिन एमुळं रातांधळेपणा हा होतो, झिरोडर्मा होतो. त्यानंतर व्हिटॅमिन ई विषयी आपल्याला सांगता येईल. व्हिटॅमिन ईचं रासायनिक नाव काय? टोकोफेरॉल हे व्हिटॅमिन ईचं नाव आहे, रासायनिक नाव आहे. हा वांजपणाविरुद्ध आहे, अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे व्हिटॅमिन ई. त्यानंतर आपल्याला व्हिटॅमिन के विषयी सांगता येईल. ते फायलोक्विनिन त्याचं रासायनिक नाव आहे. त्यामध्ये हे आहे पहा मित्रांनो, याच्या अभावामुळे कावीळ आणि ॲनेमिया हा रोग होतो. त्यानंतर हे रक्त गोठण्यासाठी मदत करतं व्हिटॅमिन के. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय बघा मित्रांनो, कावेरी पाणी वाद कोणत्या 2 राज्यादरम्यान आहे? तर कोणत्या 2 राज्यादरम्यान आहे? तर तो आहे कर्नाटक आणि तामिळनाडू 2 राज्यादरम्यान आहे. ऑप्शन क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर ते बघण्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्याकडे 5000+1 लाइनरची PDF आहे. त्यामुळे तुम्हाला हे सर्व क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याची फीस आपण फक्त 99 रुपीज ठेवलेली आहे. या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे काही करा आणि त्या आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर त्याचा स्क्रीनशॉट टाका, तुम्हाला ती नोट्स उपलब्ध होईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 काय? 6 मिशन हे कोणत्या क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र आहे? 6 मिशन आपण पाहतो मित्रांनो. सगळ्यात जास्त 6 पहिल्यापासून कोण मारत होतं? क्रिस गेल हे त्यांचं आत्मचरित्र आहे, 6 मिशन. क्वेश्चन नंबर 7, जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे इंजिन कोणते?
तर फेरी क्वीन हे आहे, फेरी क्वीन हे आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येईल 1853 मध्ये, 1853 मध्ये पहिली रेल्वे धावली कुठून कुठं, मुंबई ते ठाणे, मुंबई ते ठाणे, ठाणे पहिली रेल्वे धावली. त्यामध्ये किती 34 किलोमीटर ती होती आणि ती 3 डबे होते, 3 इंजिन होते त्याचे. त्या 3 इंजिनचे नाव काय ते, सिंध, साब आणि सुलतान असे ते 3 डब्याचे नाव दे. ते पण ध्यानात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्नामध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला ते प्रश्न आलेले पाहायला मिळतील किंवा आढळलेले दिसतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा या नदीवर आहे, नर्मदा या नदीवर आहे. आणि हा कुठे आहे, गुजरात राज्यामध्ये आहे. आणि तिथेच कोणाचा पुतळा पाहायला भेटतो आपल्याला, स्मारक पुतळा, तर ते भेटेल आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल, म्हणजेच काय, स्टॅच्यू ऑफ युनिटी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय मित्रांनो बघा, आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर तो वापरतात कार्बन डायऑक्साईड हा वापरतात आग विझवण्यासाठी. हा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय दिलेला आहे तर बघूयात. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण आहे? तर भारताचे पहिले निवडणूक आयुक्त आहे सुकुमार सेन. हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त आहे. आणि भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणलं तर VN रमादेवी, पहिल्या महिला निवडणूक आयुक्त सांगण्यात येईल. पुढील प्रश्नामध्ये तुम्हाला विचारू शकतात पहिला महिला निवडणूक आयुक्त कोण? असा अलीकडे MPSC कंबाईन मध्ये गट ब मध्ये हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर आपल्याला सांगता येईल महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून कोण सांगता येईल तर ते होते ND चौधरी, DN चौधरी होते. महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त. आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणलं तर नीला सत्यनारायण ह्या होत्या. ते ध्यानात ठेवा 4 नाव तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 काय दिलेला आहे, 1857च्या उठावात प्रसार भारताच्या कोणत्या भागात सर्वाधिक होता? तर कोणत्या भागात होता तर तो होता मित्रांनो उत्तर भागामध्ये सर्वाधिक तुम्हाला पाहायला मिळेल. 1857च्या उठावात सर्वाधिक उठाव झाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12. ATM चे संक्षिप्त नावाचे संपूर्ण नाव काय? ATMचं काय लॉंग फॉर्म काय? ATMचा लॉंग फॉर्म विचारायचं आहे मित्रांनो, ते पण पाठ करून ठेवायला. मग त्याचा काय, ऑटोमेटेड टेलर मिशन, ऑटोमेटेड टेलर मिशन. ऑप्शन क्रमांक D त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 काय दिलेला आहे, भारतात सर्वप्रथम व्यापार निमित्ताने कोण आले होते? तर सर्वप्रथम भारतामध्ये कोण आले होते तर सर्वप्रथम आले होते मित्रांनो पोर्तुगीज हे भारतात सर्वप्रथम आले होते. कधी आले होते? 1498 ला आले होते. 1498 ला. कोण? वास्को द गामा. आणि पोर्तुगालची पहिली वसाहत कोणती आहे? कोचीन. कोचीन ही पोर्तुगालची पहिली वसाहत आहे. त्यानंतर इंग्रज कधी आले होते भारतात तर 1608 ला आले होते. त्यानंतर आपल्याला डच सांगताय, डच कधी आले होते? 1602 ला आले होते. त्यानंतर फ्रेंच कधी आले होते? 1664 ला आले होते. लक्षात ठेवा मित्रांनो सर्व भारतात कोण कोण कधी आले होते. इंग्रज म्हणजे इंग्रज ध्यान ठेवा कधी आले होते? 1608 ला आले होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय दिलेला आहे, पबनार आश्रम कुठे आहे? तर पबनार आश्रम कुठे आहे? मागच्याच आपण दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलं होतं पहा मित्रांनो, कुठे? वर्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये करता येते? तर कोणत्या? तर कलम 356 नुसार भारतात राष्ट्रपती राजवट लागली जाते. 356 आणि 365 दोन नुसार. एकदा घटनात्मक यंत्रणा कोसळल्यावर नाहीतर केंद्राचे निर्देश राज्य न पाळल्यास राष्ट्रपती राजवट लावली जाते. त्यानंतर 360 मध्ये सांगितलेले आर्थिक आणीबाणी विषय सांगितलेले 360 मध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 काय, भारतीय अर्थशास्त्र जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? कोणाला ओळखले जाते मित्रांनो? भारतीय अर्थशास्त्र जनक तर दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 काय दिला, नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय व्यक्ती कोण? नोबेल पुरस्कार भारतातील पहिला व्यक्ती कोणाला भेटला होता तर बघूयात आपण. त्याचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार भेटला होता. पहिले भारतीय होते. त्यानंतर पहिला भारतरत्न म्हणलं तर कोण सांगते आपल्याला? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पहिलं भारतरत्न हा पुरस्कार भेटला होता. आणि नोबेल पुरस्कार म्हणलं तर रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 काय, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर कोणत्या उद्योगात करतात मित्रांनो? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग.
छायाचित्रीकरणासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 काय? सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 काय दिला आपल्याकडे? आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 20. 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर 12 ऑगस्ट हा दिवस आपण मित्रांनो बघा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून 12 ऑगस्ट हा आपण ओळखला जातो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मैत्री दिन कधी आहे? तर 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन आहे. 30 जुलै. त्यानंतर आंतरराष्ट्रीय युवक दिन कधी आहे? स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे राष्ट्रीय योग दिन आहे. कधी? 12 जानेवारीला. 12 जानेवारीला राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्यमाता, विश्वमाता महासाहेब जिजाऊ यांचा पण जन्म आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नारळ दिन कधी आहे? तर 2 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय नारळ दिवस आहे. 2 सप्टेंबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. क्वेश्चन क्रमांक 21. भारतातील पहिले मल्टी मॉडेल इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प करणारे शहर कोणते? मल्टी मॉडेल इलेक्ट्रिक वाहन कोणतं आहे? तर नागपूर आहे मित्रांनो, नागपूर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 काय? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतात? तर आपल्याला वाटतं राज्यपाल करते, पण त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतो. भारतीय राज्यघटनेचा भाग 6 मध्ये आणि भाग 6 कलम 214 ते 231 पर्यंत उच्च न्यायालय संबंधित तरतुदी आहे. आणि सगळ्यात महत्वाची कलम कोणती त्याच्यामध्ये? 215 ही महत्वाची कलम आहे. उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असं सांगितलेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालय जे सांगताना आपल्याला 129 हे सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असेल. कलम 129 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. महाराष्ट्र राज्याचे डॅश हे महसूल वर्ष आहे. तर महाराष्ट्र राज्याचे कोणते महसूल वर्ष आहे? तर त्याचे महसूल वर्ष आहे मित्रांनो बघा 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे महाराष्ट्राचे महसूल वर्ष आहे मित्रांनो. आपल्याला वाटू शकतं की 1 मार्च ते आपल्याला वाटू शकतं की 1 एप्रिल ते 31 मार्च आहे, पण 1 ऑगस्ट ते 31 जुलै त्याचं महाराष्ट्राचं आर्थिक महसूल वर्ष आहे. मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहे मृत्युंजय? कोण लिहिलं मित्रांनो? ते लिहिलं पा शिवाजी सावंत यांनी. मोठ्या मोठ्या कादंबऱ्या लेखक त्याचे पुन्हा टोपण नाव कोणाचे काय आहे, कोणत्या कवीचं कोणतं आहे, कोणत्या लेखकाचं कोणतं टोपण नाव आहे ते पण तुम्ही पाठ करून घ्या. कारण येणाऱ्या आगामी सरळ सेवा झालं, शिपिओनची भरती त्याच्यामध्ये ते क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील, दिसतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 काय? शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधान कोण होते? तर शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळाचे पंतप्रधान कोण होते मित्रांनो? तर ते होते पेशवा. ऑप्शन सी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26. शंकर या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? तर कोणता आहे? ऑप्शन सी साम हे त्याचा समानार्थी शब्द आहे. अच्छा सिंपल विचारतात तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. तुम्ही आपल्या नोट्स मध्ये बघू शकता, तुम्हाला भेटतील. 226 पेजचे नोट्स आहे. तुम्ही फोन पे, गुगल पे काही करा ना आपल्या त्या नंबरवर स्क्रीनशॉट टाका, तुम्हाला ती नोट्स उपलब्ध होईल. क्वेश्चन नंबर 27. पुढीलपैकी कोणता अर्थ अलंकार नाही? तर अर्थ अलंकार कोणता नाही मित्रांनो? तर तो यमक हा अर्थ अलंकार नाही, बाकी सगळे आहे. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28 काय? शिवाजी महाराज छत्रपती झाले या वाक्यातील छत्रपती हे शब्द कोणते कार्य करतो? तर कोणते कार्य करतो मित्रांनो? तर विधीपूरक हे कार्य करतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो विधीपूरक, कर्मपूरक, आधारपूरक हे सगळं घेणार आहोत आपण येणाऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये. एक क्वेश्चन पेपर आपण घेणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 काय? 624 माझा स्टार दिलेला आहे, त्यामध्ये या स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? त्याला 72 निषेध भाग जाईल. तर यामध्ये कोणती संख्या आहे मित्रांनो? तर 8 ही संख्या येते. 624 या स्टारच्या ठिकाणी तुम्ही 8 घ्या आणि 16 ने भाग द्या, त्याला 72 ने भाग द्या, तर त्याला 72 ने भाग जाईल 8 हे अंक घेतल्यावर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 काय?
याचा भागाकार केला की तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं उत्तर काय आहे माहिती आहे मित्रांनो, 676ला 676ला 10ने भागले असा ह्या बोर्डमाचा नियम आहे. सोपे सोपे गणित असते मित्रांनो. याचं उत्तर काय माहिती आहे का, 1.69 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, त्यामुळे तुम्हाला रोज अपडेट मिळतील. आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला ते चॅनलची लिंक दिली जाईल. त्यामुळे तुम्हाला रोज घडलेल्या घडामोडी पुन्हा नोट्स पाहायला मिळतील. ज्या महत्त्वाचे नोट्स दिसतील. पुन्हा डबल क्वेश्चन बी घेत असतो आपण. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर फक्त आपण 99 रुपये त्याची किंमत ठेवलेली आहे. आणि येणाऱ्या सरळ सेवामध्ये आरोग्य सेवक, कृषीसाठी डबल ग्रामसेवक अशा विविध परीक्षेसाठी ती नोट्स उपयुक्त ठरेल. थँक्यू मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात.